फ्रेंड्स, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे प्रमोशन बाबत. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मिळणार 5 वेळा प्रमोशन मिळणार आहे. तर 7व्या वेतन आयोगाला 31 डिसेंबर 2025 रोजी 10 वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे. यामुळे नवा 8वा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाय. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. नवीन 8वा वेतन आयोग यासाठी केंद्रातील सरकारने जानेवारी 2025 मध्ये देशातील 1.15 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून सध्या याच वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटनेस फॅक्टर. फिटनेस फॅक्टर व्यतिरिक्त 8व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन बाबत आणि महागाई भत्त्याबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे. खरे तर फिटनेस फॅक्टर हा कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. सध्याच्या 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 इतका आहे. दरम्यान आता 8व्या वेतन आयोगात फिटनेस फॅक्टर बाबत आणि मॉडिफाईड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेस म्हणजेच प्रमोशनच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी म्हणजेच TOR एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम केल्या जातील असे म्हटले जात आहे. परंतु त्याआधी राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणेने अर्थातच NCJCM याबाबत प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. अर्थात हा अंतिम प्रस्ताव नाही, मात्र आयोग या प्रस्तावावर विचार करणार आहे. NCJCM दिलेल्या सदर प्रस्तावाला 2.86च्या फिटनेस फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. जर समजा ही मागणी मान्य झाली तर किमान वेतन 18,000 रुपयावरून 51,480 रुपये होऊ शकते. पेन्शन 9,000 रुपयावरून 36,000 रुपयापर्यंत वाढू शकते. एवढेच नाही तर या प्रस्तावाबाबत प्रमोशन बाबत सुद्धा मोठी मागणी करण्यात आली आहे. यात मॉडिफाईड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेस योजनेतही सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर एका कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान 5 वेळा पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता 8व्या वेतन आयोगात बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट करण्याची देखील मागणी उपस्थित करण्यात आली आहे. असे झाल्यास देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. थँक्यू.